हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा फलाहारी चिवडा. आज आपण उपवासासाठी साबुदाण्यापासून चिवडा कसा बनवायचा, एकदम कुरकुरीत जसा मार्केटमधून आणतो की नाही तसा चिवडा आज आपण घरी बनवून तयार करणार आहोत. हा चिवडा जर एकदा बनवून ठेवलात ना तर तुम्हाला महिनाभर बघायची गरज नाही आहे. एवढं सोपं बनवायला आहे आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी सुद्धा बनून तयार होतो. रेग्युलर चिवड्यापेक्षा एखाद्या वेळेला असा चिवडा सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता. तर बघा, सगळ्यात आधी ना आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहे, त्याच्यावरची साल काढून घ्यायची, त्याला सोलून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे बटाटे आपले काळे होणार नाही आणि त्यानंतर त्याचे चिप्स काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहे. तर इथे ना मी चिप्स काढून करणार आहे, कारण माझ्याकडे ना मोठी किसणी नाहीये. मोठ्या दाताची जर किसणी असेल ना तुम्ही त्याच्याने सुद्धा किस काढून घेऊ शकता. पण माझ्याकडे एकदम मोठ्या साईजची नव्हती, त्यामुळे ना मी अशा प्रकारे करून दाखवणार आहे. ही पद्धत जर वापरली ना तर एकदम सुंदर असे आपले चिवडा जो असतो की नाही बटाट्याचा, तो चिवडा बनवून तयार होतो. त्यासाठी असे लच्छे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी दोन्ही बटाटे चिप्स करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला 10-12 असे चिप्स ना एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी 5-6 करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता कट करून दाखवते. एकदम बारीक-बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे एका साईजमध्ये आणि खूप सोपं आहे हे करणं, खूप काही अवघड नाहीये. एकदा फक्त चिप्स काढून घ्या. त्यानंतर चिप्स पाण्यामध्येच ठेवा आणि थोडे-थोडे तुम्ही घेऊन एकावर एक ठेवा. त्यानंतर त्याला कट करून घ्या अशा प्रकारे लच्छ्यामध्ये. असे लच्छे काढून घ्यायचे. इव्हनमध्ये आपल्याला कट करायचं आहे, मोठे किंवा बारीक नाही. एकदम पातळ आपल्याला इथं कट लावून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये की आपण किती पातळ इथं कापून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारचे इथं लच्छे करून घ्यायचे आहे. तर इथे मी थोडीशी स्पीड वाढवलेली आहे, कारण ना व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ सांगितलेला आहे, दाखवलेला आहे पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला लच्छे इथं कट करून घ्यायचे आहे. अजून एकदा करून दाखवते. अशा प्रकारे चिप्स एकावर एक ठेवायचं आपल्याला. जेवढे चिप्स तुम्ही ठेवू शकता ना तेवढे चिप्स आपल्याला इथे एकावर एक ठेवून घ्यायचं आहे. एका वेळेला भरपूर ठेवून घ्यायचं, काही हरकत नाही. व्यवस्थित पकडायचं त्याला जोर लावून आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी एकाच वेळेला एवढे करून घेतलेले आहेत, एकावर एक ठेवून घेतलाय. आता कट करून दाखवते. तर अशा प्रकारे ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे बघा. हे लच्छे काढणं ना तुम्ही अशा प्रकारे कितीही बटाट्याचे लच्छे इथे काढून घेऊ शकता, कट करून घेऊ शकता इझिली. तर अशा प्रकारे ना इथे मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने जर कट करून घेतलं ना, ज्यावेळेला आपण तळतो की नाही त्यावेळेला खूप जास्त असे जळत नाही. खूप सुंदर असा चिवडा बनून तयार होतो बटाट्याचा. त्यासाठी मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे मोठ्या प्रकारची किसणी असेल ना त्याच्याने सुद्धा तुम्ही इथे किस करून घेऊ शकता याचा. तर बघा, इथे मी हा सुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि अशीच करून आपल्याला सगळे लच्छे इथे तयार करून घ्यायचे बटाट्याचे. तर एक-एक करून मी सगळे बटाट्याचे लच्छे तयार करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं याला, म्हणजे हे काळे पडणार नाही याच्यासाठी. तरी एका बाउलमध्ये ना भरपूर पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये जे आपले हे बटाट्याचे लच्छे करून घेतलेले आहेत ते आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्याने क्लीन, जोपर्यंत पाणी आपलं एकदम पांढरा शुभ्र दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातली पूर्ण स्टार्च निघेल आणि आपला चिवडा सुद्धा काळा पडणार नाही. खूप छान चिवडा बनवून तयार होईल. तर बघा, अशा प्रकारे जोपर्यंत पाणी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथं बटाटे धुवून घ्यायचे आहेत. तर बघा, मी पाणी सुद्धा दाखवते, किती क्लीन पाणी आहे ना. असंच पाणी होईपर्यंत आपल्याला इथं धुवून घ्यायचं आहे. तर मी जवळपास 2-4 वेळेस धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 10 मिनिटासाठी ना याला मी असंच ठेवलेलं होतं. 10 मिनिटं झाले आहेत. 10 मिनिटासाठी जोपर्यंत हे बटाटे कडक होत नाही ना तोपर्यंत ठेवून घ्यायचं आहे आणि बघा 10 मिनिटं झाले आहेत. 10 मिनिटानंतर ना एक कपडा घ्यायचा आहे, किचन टॉवेल वगैरे घ्यायचा आहे. त्याच्यावर हे पूर्ण लच्छे टाकून घ्यायचे, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. याला ड्राय करून घ्यायचं आहे, वाळवायचं वगैरे नाहीये, फक्त याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. ते एका किचन टॉवेलवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, पूर्णपणे स्प्रेड करायचं आहे, दूर-दूर टाकायचं आपल्याला छान याला मोकळं-मोकळं. तर बघा, इथे मी अशा प्रकारे ना पूर्ण टाकून घेतलेले छान. इथे सगळा आपला जो बटाट्याचा आपण लच्छा करून घेतलेले आहेत ना किंवा चिवडा करून घेतलेला अशा तो पूर्ण टाकून घेतल्यानंतर ना वरून एक टॉवेल टाका आणि त्याच्याने पूर्ण याच्यातलं पाणी ड्राय करून घ्या किंवा तो मोठा टॉवेल असेल त्याला जरी फोल्ड माझ्यासारखं करून घेतला तरी चालेल. तर व्यवस्थित त्याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे.
तर इथे मी पूर्ण बटाटे ड्राय करून घेतले आहे. त्यानंतर साबुदाणा घेतला आहे, जो आपण रेग्युलर खिचडी किंवा वड्यासाठी वापरतो ना, तो साबुदाणा न घेता मार्केटमध्ये असा मोठ्या साईजचा एक साबुदाणा मिळतो, ज्याच्यापासून आपण चिवडा बनवतो. तो साबुदाणा घ्यायचा आहे इथे. तर जवळपास 1 वाटी, इथं मोठी वाटी भरून 1 वाटी इतकं साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी इतकं शेंगदाणे पण घ्यायचे आहे. त्या सगळ्यात आधी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. छान शेंगदाणे फोडून घ्यायचे, छान तळेपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे सगळे एकत्र काढायचं आहे. तर शेंगदाणे तळून झालेत. आता लगेच आपण साबुदाणा तळून घेऊया, कारण साबुदाणे तळल्यानंतर ना भरपूर सारे होतात. म्हणून मोठा बाउल घ्या, मोठी एखादी कढई वगैरे काही घ्या, पण मोठ्या साईजचं घ्या. तर बघा इथे एक बॅच टाकून घेतली आहे. गॅस फुल ठेवायचं, कारण ज्यावेळेला आपण साबुदाणा तळतो की नाही, त्यावेळेला गरमच तेल हवंय. छान कडकडीत गरम राहिलं की साबुदाणा छान फुटतो. तर बघा एक बॅच इथे मी तळून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच सुद्धा यामध्ये मी टाकून घेते. बघा इथे तळून घेतला आहे. आता लगेच दुसरी बॅच पण टाकून घेतली आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊया. आणि गॅसची फ्लेम ना फुलच ठेवायची, कारण फुल गॅसवरच आपल्याला हे तळावं लागतं. नाहीतर जर एकदम गॅस कमी राहिली तर तेल व्यवस्थित गरम राहणार नाही आणि आपले हे जे साबुदाणा आहे ना व्यवस्थित फुटणार नाही. त्यासाठी फुल गॅस ठेवा. तेल कडकडीत गरम करून घ्या आणि त्यामध्ये थोडं थोडं करून साबुदाणा ॲड करा आणि फ्राय करून घ्या. तर बघा इथे थोडं थोडं करून इथे मी 2-4 बॅचमध्ये ना पूर्ण साबुदाणा फ्राय करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळा साबुदाणा इथं फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये ना बाकीचे इन्ग्रेडियंट्स सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना परत मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाट्याचे लच्छे करून घेतले आहेत ना, ते आपण फ्राय करून घेऊया. तर एक बॅच टाकली आहे. खूप जास्त पण टाकायचं नाही, थोडं थोडं करूनच टाकायचं आपल्याला, कारण यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतो, त्यामुळे थोडं थोडं टाकायचं आणि हे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा एक बॅच टाकली आहे. खूप जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही, थोडेसे कुरकुरीत झाले की काढून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित कुरकुरीत झाले आहेत आणि आता हे सुद्धा मी काढून घेते. तर इथे मी खूप जास्त प्रमाणात टाकलेलं नाहीये, फक्त एक मूठभर टाकला आहे आणि जोपर्यंत तेलातले बबल्स कमी होत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं नाही. तेलातले छान बबल्स कमी झाले की ऑटोमॅटिक ते व्यवस्थित फ्राय होतील. तर बघा पहिली बॅच काढली आहे. आता परत दुसरी बॅच टाकून घेतलेली आहे. जोपर्यंत बबल्स कमी होत नाही तोपर्यंत गॅस फुल ठेवायचं आणि बबल्स कमी झाले की गॅस मीडियम करून घ्यायचं आणि मग मीडियम गॅसवर जोपर्यंत छान चिवडा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत फ्राय करायचं. एकदम जास्त लाल करायचं नाही, छान असा सोनेरी कलर येईल तोपर्यंत फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे छान कलर आलेला आहे. आता हे सुद्धा मी काढून घेते. ही आपली दुसरी बॅच पण बनवून तयार झालेली आहे. आता असेच एक एक करून आपल्याला सगळा हा चिवडा पण फ्राय करून घ्यायचा आहे बटाट्याचा. तर इथे बघा हे पण मी टाकून घेते याच्यामध्ये. ही आपली पहिली बॅच आणि ही आपली दुसरी बॅच पण फ्राय झालेली आहे. आता आपण लगेच तिसरी बॅच पण ॲड करून घेऊया. अशा सिंपल पद्धतीनं ना आपल्याला हा चिवडा फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम कुरकुरीत, खूपच सुंदर. जसं मार्केटमधून पुडा आणून खातो की नाही पॉकेटचा, तसाच हा चिवडा बनवून तयार होतो. सगळ्यात आधी आपण याला मिक्स करून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर पावडर शुगर ॲड करायचं आहे. जे आपण रेग्युलर साखर घरात वापरतो ना, ती मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे. चवीसाठी छान अशी टेस्ट आली पाहिजे म्हणून मी 1 चम्मचभर ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा सेंधा नमक ॲड केलेला आहे चवीपुरतं. ते आता हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपला हा फलारी चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये ना ड्राय फ्रुट्स पण आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम आणि किशमिश फ्राय करून ॲड करू शकता. मी थोडेसे काजू नंतर वरून फ्राय करून ॲड करणार आहे. तर आपला चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे. सगळं आधी आपण सर्व करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे ना एवढा सुंदर असा चिवडा बनवून तयार झाला आहे ना, तुम्ही असंही बनवून खाऊ शकता किंवा उपवासाला सुद्धा एकदा बनवून ठेवून घ्या आणि महिनाभर खा. तर यावरून आपण ना थोडेसे काजू फ्राय केलेले ॲड करूया आणि आपला हा फलारी चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे. तर एकदम झटपट होणारी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच उपवासाच्या रेसिपी बघायच्या असतील कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.